मराठा आरक्षण प्रश्न ऐरणीवर। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टला आमरण उपोषण सुरू केले। त्यांनी सोमवारपासून पाणी पिणे देखील बंद केले आहे। या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांची मुंबईत गैरसोय झाल्याचे आरोप करण्यात आले। मुंबईतील आझाद मैदानावर गेले 4 दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहराचे वातावरण तापले असून राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यातील वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे। सोमवारी या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच उजळणी घेतल्याचे दिसून आले। त्याचबरोबर राज्य सरकारने या आंदोलनाला परवानगी न दिल्याचे देखील न्यायालयात स्पष्ट झाले। न्यायालयाने कठोर भूमिका घेत आंदोलकांना आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील इतर भागातून मंगळवार दुपारपर्यंत बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत। तसेच मुंबई रिकामी करण्यासंदर्भात सरकारला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत। या आदेशांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आज होणाऱ्या सुनावणीकडे लागले असून या सुनावणीवरच मराठा आंदोलनाचे भवितव्य ठरणार आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।